नमस्कार. वरदानंद फूड सेफ्टी कन्सल्टन्सीच्या या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपल्याला माहीत असल्याप्रमाणे 2012 पासून महाराष्ट्रामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा आणि जे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्याच्यावरती त्याच्या उत्पादन, साठवणूक, विक्रीसाठी साठा, ट्रान्सपोर्टेशन, सेल, स्टॉक फॉर सेल या सगळ्या ॲक्टिव्हिटीवर FDAने बंदी घातलेली आणि तेव्हापासून ही बंदी चालू आहे. आणि या अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यापासूनच FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 आणि IPCच्या अंतर्गत गुन्हे नोंदवून त्यावर ॲक्शन घेतली जायची. परंतु आता ही जे गुटखा, पान मसाला आणि जे सुगंधित तंबाखू वगैरे जे प्रतिबंधित अन्नपदार्थ आहेत त्याचा अवैध व्यापार रोखण्यासाठी व आंतरराज्य टोळ्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राज्य सरकारने काय केलं आहे, थेट मोकोका लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो लागू झालेला आहे. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999 हा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. आणि तर या अंतर्गत केवळ प्रत्यक्षात गुन्हा करणाऱ्या व्यक्तीवरच नाही तर त्या गुन्हेगारी टोळीची सिंडिकेट प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडलेल्या संपूर्ण नेटवर्कवरती खटला चालवला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये कायद्यानुसार कोणकोणत्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे आपण पाहूया. टोळीचे प्रमुख व सक्रिय सदस्य, लीडर अँड ॲक्टिव्ह मेंबर, टोळी प्रमुख, किंग पिन और बॉसेस त्यांना असं म्हणू शकतो आपण, गुन्हेगारी नेटवर्क चालवणारे, योजना आखणारे आणि संपूर्ण टोळीवर नियंत्रण ठेवणारे जे मुख्य सूत्रधार आहेत ते याच्यामध्ये प्रॉसिक्यूट होऊ शकतात. सक्रिय सदस्य, टोळीच्या सांगण्यावरून प्रत्यक्षात बेकायदेशीर कामे करणारे लोक, उदाहरणार्थ गुटखाचे उत्पादन करणारे, पुरवठा करणारे आणि वाहतूक करणारे असे सर्व लोक यामध्ये प्रॉसिक्यूट होऊ शकतात. मदत करणारे आणि आश्रय देणारे जे आहेत ते म्हणजे कट रचणारे, गुन्ह्याची योजना आखण्यात मदत करणारे, सल्ला देणारे, आश्रय देणारे, पोलीस कारवाईपासून वाचवण्यासाठी टोळीतील गुन्हेगारांना स्वतःच्या घरात किंवा इतर ठिकाणी लपवून ठेवणारे, साधन सामुग्री पुरवणारे म्हणजे गुन्ह्यासाठी वाहने, छुप्या जागा, गोदामे, संवादाची साधने पुरवणारे व्यक्ती हे सुद्धा यामध्ये प्रॉसिक्यूट होतील. त्याचप्रमाणे आर्थिक मदत करणारे, मनी लॉन्ड्रिंगद्वारे आर्थिक पुरवठादार जो आहे ते बेकायदेशीर व्यापार सुरू ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी तो चालवण्यासाठी पैसा पुरवणारे, मालमत्ता सांभाळणारे, गुन्हेगारातून मिळणारा काळा पैसा पांढरा करणारे आणि टोळीच्या नावावर बेनामी मालमत्ता खरेदी करून ते सांभाळणारे हे पण यामध्ये प्रॉसिक्यूट होऊ शकतात. त्याप्रमाणे मदत करणारे सरकारी अधिकारी, करप्ट पब्लिक सर्वंट हे सुद्धा यामध्ये प्रॉसिक्यूट होऊ शकतात. गुटखा माफियाचे गुन्हे माहीत असूनही त्यांच्यावर हेतू पुरस्कार कारवाई न करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे कर्मचारी हे सुद्धा यामध्ये प्रॉसिक्यूट होऊ शकतात. धन्यवाद. मी आपला अत्यंत आभारी आहे.